वडिलांच्या स्मरणार्थ अस्थी झाडांना विसर्जित। आपल्या पूर्वजांनी काही रूढी आणि परंपरा सुरू केल्या, त्या आपण पाळत आलो। मात्र काळानुरूप त्यामध्ये काही बदल होत असताना यापूर्वी सुद्धा त्यात बदल केले गेले। अनेक वेळा असे बदल होत असतात आणि म्हणूनच आजही आपल्याला काही रूढी परंपरा बदलणं गरजेचं आहे। ज्यामध्ये समाजहित आहे ते लक्षात घेऊन या रूढी परंपरा बदलल्या पाहिजेत, असं मत नानासाहेब मदने यांनी व्यक्त केले। कुर्नेवाडी तालुका बारामती येथील जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने व पोलीस हवालदार संतोष मदने यांचे पिताश्री तसेच कुर्नेवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी बाळासाहेब महादेव मदने यांचं निधन झालं होतं। त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम सगोबावाडी येथील राहत्या घराजवळ पार पडला। मात्र त्यांचा सावडण्याचा कार्यक्रम नंतर अस्थि विसर्जन पाण्यात न करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला। मदने यांनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ अस्थि व राख विसर्जनावेळी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून अस्थि व राख नदीमध्ये न विसर्जित करता पंधरे विकास मंच सावित्रीबन इथं एका वडाचं झाड लावून त्या झाडाच्या बुंद्यात टाकण्यात आल्या। त्या झाडाला वडिलांच्या स्मृतीचं प्रतीक म्हणून वाढवण्याचा त्यांनी संकल्प केला आहे। मदने बंधूंनी लावलेलं वडाचं झाड हा उपक्रम फक्त श्रद्धेचा नाही तर प्रदूषण रोखण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा आहे। मदने कुटुंबानं समाजासमोर प्रेरणादायक उदाहरण ठेवलंय। पारंपरिक रूढीपलीकडे जाऊन पर्यावरणासाठी जबाबदारी घेतली पाहिजे हा संदेश या कृतीतून मिळतो। मदने कुटुंबाचा हा प्रयत्न नदी स्वच्छ ठेवा, झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा या संदेशाला प्रत्यक्ष कृतीरूप देणारा ठरलाय। यावेळी पंधरे गावचे सरपंच अजय सोनवणे, गणेश जगताप, संतोष शेलार, विजय चौरे, प्रदीप झगडे, सचिन कुंभार, प्रमोद शिर्के, राजेंद्र काळे, महादेव भिसे, सोमनाथ जगताप, जादूगार शिवम, बापूराव गोरगल, संभाजी चव्हाण, भाऊसाहेब मदने, पुष्कराज गायकवाड, संभाजी गोरगल आदी मदने कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते। DSP न्यूज लाईव्ह पुणे जिल्हा प्रतिनिधी सुधीर यादव। बाळासाहेब महादेव मदने यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी अस्थि विसर्जन न करता या ठिकाणी एक खड्डा घेऊन त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी हे वडाचं झाड त्या ठिकाणी लावणार आहेत। चांगला उपक्रम आहे। आज आपण पाहतोय या नीरा नदीमध्ये काही गुरं पाणी पितात, काही लोक पाणी पितात, तर त्या ठिकाणी लोक अस्थि विसर्जन करतात। तर त्या ठिकाणी ते अस्थि विसर्जन न करता या ठिकाणी मदने परिवाराने एक चांगला उपक्रम राबवला। एक खड्डा घेऊन त्या ठिकाणी अस्थि गाडून त्या ठिकाणी एक वडाचं झाड लावण्याचा त्यांचा हा ध्येय आहे। हा चांगला उपक्रम आहे, कारण झाडे लावा, झाडे जगवा असं शासन म्हणतंय। त्यासाठी झाडामुळं नक्कीच आपल्या समाजाला, आपल्या देशाला आरोग्यमय वातावरण तयार होईल असा त्यांचा हेतू आहे। या ठिकाणी सावित्रीबन पंधरे विकास मंच या ठिकाणी या संस्थेने सुद्धा या पंधरे गावामध्ये फार मोठं वनराई आहे। या वनराईमध्ये त्यांनी सुंदर असं नेचर बनवलं आहे। काही कालानंतराने इथं पर्यटन स्थळ होईल असं या मंचाचा ध्येय आहे आणि तोच ध्येय या ठिकाणी आपण समाजाने घेऊन काही झाडे लावली पाहिजे। त्यासाठी या ठिकाणी चांगला उपक्रम आहे। थँक्यू। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।